मला तुमची कीव वाटते. तुम्ही असे कुरमुंडी घालून बसूच कसे शकता? मग काय करावं? तुम्हाला तपकिरीची आठवण येत नाही? येते ना देवा, काय करणार तरी काय. मोरोपंत, अहो पेशवे तुम्ही, तुमच्या हातात बेड्या पडल्या याचं काहीच वाटत नाही तुम्हाला? दादा, पायाने तिढा मारणारा तू तिढ्यातच अडकलास. हंबीररावांमुळे डाव फसला. त्यांच्या मनातलं काळबेरं ओळखू शकलो नाही, नाहीतर पहिलं त्यांनाच जेरबंद केला असता. मी म्हणतो काहीतरी संधान बांधावं. काय संधान बांधणार आणि कोणाशी बांधणार? सुरनीस, तुमच्या या माकड चेष्टा बंद करा आता, नाहीतर आणखी अडचणीत याल. कुठून तुमच्या नादाला लागलो कुणास ठाऊक. मोरोपंत, तुमचंही भलंच होणार. मी काय म्हणतो, रायगडावर राजमातोश्री काहीतरी हालचाल करतीलच की. त्या गप असणार नाहीत. त्या का हालचाल करतील? अहो, त्यांचं बी नाव आलंच आहे की मोर. हे बी काळजी घेतीलच की. ऐकलं का? शंभूराजांनी जर रायगड जवळ केलाच तर पहिला घाला राजमातोश्री. म्हणजे त्यांना काहीतरी हालचाल करावी लागणार. मुद्दा आहे. सोमाजी, तू हुशार आहेसच रे. त्याचा फायदा घ्या. मोरोपंत, हिरोजीराव, संधान बांधू, गच खायचे नाही. आपण इथे संधान बांधायचं आणि राजमातोश्री तिथे हालचाल करतील. तेव्हा हिरोजीराव, आग्रा आठवा. आता पलंगावर झोपायचं नाही, तर हातावर तुरी देऊन निसटायचंय. निष्ठावं, कारण शंभूराजांपासून लवकरात लवकर लांब गेलेलं बरं. पटलं ना? तेव्हा आता वेग घ्या, डोकी चालवा, डोकी लढवा. मुत्सद्यांनो, आपल्याला काय डोकं लढवता येत नाही, आपलं तलवारच लढवतो. आता तलवारच लढली पाहिजे, नाहीतर काय उपयोग हो. आता कसं बोलत भांडवलकर? अहो, तलवार लढली तर जीवाला काळा, नाहीतर मग जिंदगीभर जाळा. पटलं. आता तर हंबीररावाने तिकडं कोलांटी उडी मारल्यामुळं रायगडाचा सरनोबत तुम्हीच. हा, हा मग अण्णाजी पण तर सांगून गेले. मी अहो मला झेपल का? आता माग सोडू नका, मी आहे तुमच्या माग. कोण मायचा पूत येईल या सरदार माल सावंता पुढं, त्याची घडी घातलीच म्हणून सांगता. राजमातोश्री येत आहेत. बोला पंत, सांगा, होऊ द्या मसलत. राजमातोश्री, खबर पक्की आहे. शंभूराजेंनी रायगड जवळ करण्याचा निर्णय घेतला आहे. मग स्वागत करायचं, वाटा रोखायच्या. वाटा रोखायच्या. रोखल्या रोखल्या. एकदा का यो माल सावंत वाटेवर आडवा उभा राहिला तर मेकासारखा, मग मात्र हलणार नाही. एकेकाला ठोकून काढणार. मोघम काहीच नको. हाच शब्द आम्हाला बेल भंडारा उचलून द्यावा. आणा बेल भंडारा. आणा ते तबक. तुमचा इमान आमच्या बरोबर आहे, आमच्या बरोबरच राहील.
अशी बेल भंडारा उचलून शपथ घ्या. यो उचलला बेल भांडार. मी आधी उचलला. आता या कान्होजीचं इमान तुमच्या पायाशी. काहीही झालं तरी शंभूराजे रायगडाची पायरी चढणार नाहीत. मालसावंत जवळ रायगडाच्या पायथ्याशी उभा आहे तवर शंभूराजांना रायगडाची पायरी चढू देणार नाही. आम्हाला हीच अपेक्षा आहे. तरसांची टोळी जमवून छाव्याची शिकार नाही करता येत. सुनबाई, सुनबाई, काय ग दारात्या? अहो येऊन बघा तरी. काय झालं? काय व माझ्या लेकराला उपाशी ठेवता की काय? का आम्ही काय केलंय? हवं दीस 2 कासरा वर आला तरी बी अजून निहारी नाही. हे दूध बी तसंच आहे. काय चाललंय काय? मग आम्हाला काय बोलतेस? तुझ्या लेकरालाच जाऊन बोल. कुठं आहेत कुठं? सदरेवर गेले. सदरेवर? आणि एवढं कसलं काम चाललंय तानभूक इसरून? प्रत्येक गडावर खलिते पाठवायचे, रसद पाठवायची. आलेली फौज, प्रत्येक गडाचा चोख बंदोबस्त करायचा असं त्यांच्या मनाने घेतलंय. 2-3 वेळा निरोपही पाठवले आम्ही, पण मान वर करून सुद्धा बघितलं नाही त्यांनी. म्हणजे मोठं काहीतरी काम चाललंय. आम्हालाही तसंच वाटतंय. कोणता तरी मोठा आणि ठाम निर्णय झालेला दिसतो. अव तू मस्त सांगितलं असेलच की. आहे का सवड तुझ्या लेकराला? आम्ही विचारायला जावं तर ते मात्र त्यांच्याच विचारात. बाकीचं काही नाही विचारलं तरी चालेल, पण न्याहारीचं जेवणाचं तेवढं विचारा. आता तू आली आहेस ना, मग तूच विचार तुझ्या लेकराला. म्या आता हाय का आणि त्यांच्या कामात खोळंबा? ते आहेच म्हणा, पण धारात्या, युवराजांनी न्याहारी केली नाही म्हणून सगळं घर डोक्यावर घेतलंयस आणि आम्ही इथे युवराजांची वाट बघत उपाशीच राहिलोय. त्याचं तुला काहीच कौतुक वाटत नाही. अव नाही कसं कौतुक? कौतुक आहे तर तुम्ही असं करा, घ्या वाडाया, मी घेऊन येतो युवराजसनी. घ्या. मामासाहेब, आपल्याकडे एकूण फौज किती? 1 लाख घोडदळ आहे. पायदळ? 60,000चं पायदळ आहे. ही आपली राखीव फौज. आणि इतर? आज स्वराज्यातल्या 350 किल्ल्यावर आणि चौक्या मेटावर 1,500-2 हजाराची शिबंदी आहे. ती एवढीच. ठीक. सांडणी स्वार, हुलस्वार, हेर जासूद हे जवळपास 50,000च्या आसपास आहे. बाबाजी, ही यादी वाचून दाखव. आबासाहेबांनी पन्हाळा भेटीत आम्हाला दिली होती. स्वराज्यात एकूण सोनं 9 खंडी, होन 5 लाख, चांदी 5.5 खंडी न स्वराज्याच्या प्रत्येक अधिकाऱ्याजवळ 3 लक्ष होन खरेदीसाठी त्याच्याकडे जमा केलं. किल्ल्यावरची सगळी मिळून संपत्ती 30 लक्ष होण्याची आहे. आबासाहेब, बघितलीत आपल्या मावळ्यांची कर्तबगारी. महाराजांनी कुणाला आराम करू दिला नाही म्हणून हे कुबेराचं भांडार दिसतंय. मामासाहेब, आणि शस्त्र? युवराज, शस्त्रागारात 30,000 तलवारी धार लावून तयार आहेत. 40,000 भालं, 60,000 डाली, 50,000 दुधारी तलवारी, 42,000 धनुक्ष, 18 लक्ष बाण, गोळा, बारूद, यागळा, तोफा, यागळ्या. छान. मामासाहेब, महाराजांनी हे सगळं आपल्यावर सोपवलं ते स्वराज्याचा भगवा उंचावण्यासाठी.
स्वराज्याचा भगवा आभाळाला भिडवण्यासाठी. आता स्वराज्यातल्या प्रत्येक गडकोटावर आमचे खलिते पाठवा. किल्लेदारांना लिहा, आम्ही लवकरच रायगडाकडे कूच करणार आहोत. त्यांना सांगा, महाराजांचं जे संचित, जे संकल्पित, ते आपल्याला पूर्णत्वास न्यायचं आहे. आणखी एक जबाबदारी, बंदीखान्यातल्या कैद्यांना रायगडाकडे रवाना करा आजच. आम्ही उद्या प्रस्थान ठेवू. जी. मामासाहेब आता उसंत नाही, आता धावायचं. वाऱ्याच्या वेगानं नाही, वाऱ्यालाही माग टाकू असं धावायचं. राजा मातोश्री, मुजरा, काय झालं पंत? घाबरलात का? फार मोठी चकमक उडाली रायगडाच्या पायथ्याशी. पिलाजीरावांची फौज समोरून येते म्हटल्यावर सरदार मालसावंत त्याच्यावर तुटून पडले. जोरदार हाणामारी झाली. आपण जिंकलो की नाही ते सांगा. आपण हरलो. का? फौज अपुरी पडली का? फौज होती, स्वतः मालसावंत सरदार आघाडीवर होते, पण आपले मावळे लढलेच नाही. शंभूराजेंची फौज समोर आहे म्हटल्यावर त्यांनी हत्यार खाली टाकलं. काय? जी राजा मातोश्री. आणि पिलाजीरावांचाही जोश मोठा होता. तो तर असणारच. सरशी त्यांची झाली. ती तर होणारच. का नाही होणार? त्यांच्या मागे त्यांच्या नात्यातली माणसं उभी राहतात आणि आमची माणसंही त्यांच्याच मागे उभी राहतात. मग तर होणारच. शंभूराजे येणार म्हटल्यावर त्यांनी त्यांच्या मार्गातील रस्ता मोकळा केला. रस्ता मोकळा होणार नाही. म्हणजे पिलाजीराव आत्ता कुठे आहेत? पाचाडला. त्यांना चित दरवाजा ओलांडू देऊ नका. राखीव फौजा तिथे तैनात करा. प्रसंगी तोफांचा भडीमार करा. पराक्रमाची शिकस्त करा, पण सोडू नका. रायगड लढता ठेवा. रायगड लढलाच पाहिजे. जी राजा मातोश्री. निघा तुम्ही आणि पुन्हा अपयश सांगायला येऊ नका. जा. मातोश्री, म्हणजे आपण दादासाहेबांच्या विरुद्ध लढणार? लढावंच लागेल. मातोश्री, पण दादासाहेब तर आपलेच आहेत ना. तेच म्हणालो आम्ही. त्यांच्या नात्यातली माणसं ही त्यांच्या मागे उभी राहतातच, पण आमच्याही नात्यातली माणसं आमच्या मागे उभी न राहता त्यांच्या मागे उभी राहतात. मातोश्री, राजे, तुमच्यासाठीच या सगळ्या गोष्टी चाललेल्या असताना तुम्ही दादासाहेब दादासाहेब करत राहिलात तर आपल्या बरोबर जे सरदार आहेत त्यांनी काय करायचं? कपाळ मोक्ष होईल त्यांचा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. आता नात्याचा नाही, अस्तित्वाचा विचार करा. आपल्याला अस्तित्वासाठी लढायला हवं. म्हणा, हर हर महादेव. कर्जा. चला पंथ मंडळी, चला या बाहेर. बाहेर? काय बाहेर? आत बसायची हाऊस पेटली नाही वाटत. या बाहेर. खर तर सरनोबत तुम्ही आहात आणि आम्ही बाहेर पाहिजे होतो. पण गुन्हेगाराला कोठडीत ठेवत्यात. गुन्हेगार तुम्ही आहात. नाही सरनोबत, नव्या राजाच्या विरोधात तुम्ही गेलात. गुन्हेगार तुम्ही आहात. बर बर, हा आपला वाद तुर्तास आपण लांबणीवर टाकू. या माझ्या वाघानं बाहेर या. पण कशासाठी? पुन्हा निवाडा तर नाही ना? नाही नाही, तुम्हासनी रायगडावर घेऊन जायचंय. युवराज निघालेत, पण पहिला मान तुमचा. तुम्हासनी रायगडावर पहिल्यांदा रवाना करायचंय. या. असं? हा असं. या या बाहेर या. चला. पण मला पालखी लागेल. मला मोरोपंतांना, जनार्दन पंतांना, त्याशिवाय आम्ही रायगडावर येणार नाही.
पालखी मग पालखी नको? मग छत्र चांबर आपदागिऱ्या झालंच तर पुढं झांज पथकर ठेवतो. हे बरं नाही. चेष्टा करू नका. चेष्टा तुम्ही करताय माझी. अव आरोपीला आजवर कुणीतरी पालखीतनं नेलंय का? अहो आरोपी तुम्ही हायसा, गुन्हेगार तुम्ही हायसा. बरोबर आहे तुमचं. म्या खजिना लुटला, म्या खजिना लुटून घेऊन गेलो. काय बी बोलू नका. तुम्ही येणार असाल तर फार फार तर तुम्हाला घोडी देईन, नाहीतर या चालत. चालत? काय बोलताय सरनोबत? उपमर्द करायचा तो किती? हे पहा सरनोबत, तुम्ही या युवराजांच्या बाजूने आहात तर आम्ही त्या युवराजांच्या बाजूने आहोत. मग लगेच पातळी सोडू नका. आमचा मान आम्ही घेणार. पण झोकल्या मानाला कधी मान मिळत नसतो. चला गुमान, नाहीतर घोडी बी मिळायची नाही. मग या आपापलं कसं ते चालत रायगडा पात्र. अरे रायगडाचा रस्ता एवढा सोपा वाटला होय? जोपर्यंत हा रावजी सोमनाथ आहे रायगड लढणार, मी लढवणार. बोला हर हर महादेव, हर हर महादेव. लक्षात घ्या, राजमातोश्रींचा आदेश आहे. गडाचा चित दरवाजा ओलांडून कुणीही आत येणार नाही. सुभाजी, राखीव फौज घेऊन तुम्ही खाल्ल्या अंगाला उभे राहा. जी रावजी राणा. प्रसंग आलाच तर इशारा करेन मी. गोलंदाजांना निरोप द्या. तोफांना बत्ती द्यायला बिचकू नका म्हणावं. जी पंत. रायगड लढता झुंजता ठेवायला हवा. चला या माझ्या मागे. पिलाजीराव, तुम्ही? वय आम्हीच पिलाजीराव शिर्के. पुढे येऊ नका. हा रायगडाच्या किल्लेदाराचा आदेश आहे. पुढे येऊ नका. तुम्ही किल्लेदार हायसा, पण नुसतं नावच, खरं किल्लेदार नाही. तवा ती तलवार आता सोडा. का? आम्हाला मनगट नाही? आहे की, पण वरण भातावरचं मनगट पोलादा मोर फिक्क पडत. लक्षात असू द्या, मुरारबाजी बाजी प्रभूंची मनगटही वरण भाताचीच होती. वय वरण भाताचीच होती, पण त्यात स्वराज्य निष्ठा होती म्हणून ताकद होती. रावजी नाना बघताय काय? हल्ला करा. पगडी पागोटत ठेवायसाठी थोडं मुंडक राहिलं पाहिजे. ए रावजी नाटक करा, रावजी नाटक करा, रावजी नाटक करा. राजमातोशी, राजमातोशी, घात झाला. रावजी पंत गिरफ्तार झाले. गिरफ्तार झाले? जी राजमातोश्री. हा गलका कसला? गलका नाही, हा जयघोष आहे. कोणाचा? शंभूराजांचा. युवराज शंभूराजांचा.